नमस्कार, लातूर नेता न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज एक आगळं-वेगळं लाईव्ह आपण घेत आहोत। ज्या लाईव्हमध्ये सध्या थंडी जोराची सुरू झालेली आहे आणि या थंडीमध्ये शरीराला उबदार ठेवण्यासाठी लागणाऱ्या प्रथिनांची जी गरज आहे ती गरज या ठिकाणी या हॉटेल विसावाच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे अशी स्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। हॉटेल विसावा जे आहे हे हॉटेल विसावा या ठिकाणी आपण सध्या आलेलो आहोत आणि या हॉटेल विसावा या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी कशा पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी जेवण बनवलं जातं। स्पेशल कंदुरी मटण या ठिकाणी या हॉटेलमध्ये बनवलं जातं। तर अगदी लातूर शहरापासून जवळच असलेल्या आपण आतापर्यंत रील्सच्या माध्यमातून अनेक हॉटेल्स पाहिलेले आहेत, मात्र आता हॉटेल विसावा सुद्धा पाहण्याची आपल्याला वेळ आता आहे, कारण सध्या थंडी खूप वाढत आहे आणि या ठिकाणी थांबलेल्या या वाहनांच्या रांगा जे आहेत ते तुम्हाला सांगत असतील की या ठिकाणी हॉटेल विसावा नेमकं काय आहे। तर हॉटेल विसावा एक असं हॉटेल आहे लातूर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर म्हटलं तरी चालेल, ममदापूर पाटीजवळच असलेलं जे हे हॉटेल विसावा आहे। या हॉटेल विसावा या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला नॉनव्हेज प्रेमी जर असाल, नॉनव्हेज लवर असाल तर तुम्ही या ठिकाणी हे जे नॉनव्हेज आहे ते याच ठिकाणी बकरे जे आहेत या ठिकाणी कापले जातात आणि या डेकमध्ये जे आहे ते शिजवले जातात आणि हा उपक्रम दररोज नियमित चालतो। आणि या ठिकाणी जे नॉनव्हेज आहे ते नॉनव्हेज मटण आहे, बकऱ्याचं मटण या ठिकाणी खास करून मोठ्या प्रमाणावर चालतं आणि कंदुरी जे आहे, मी तंदुरी म्हटलो मात्र कंदुरी जे म्हटलं जातं, कंदुरी सगळं संपूर्ण बकऱ्याचे जे अवशेष आहेत एकाच ठिकाणी बनवले जातात असं हे ठिकाण आहे। आणि इथं समोर जे आहे ते समोरच हे सर्व बनवलं जातं फ्रेश या ठिकाणीच, आणि या ठिकाणीच बनवतानाच्या सर्व प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळतात। जे बकरा आहे ते बकरं सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, ते कट केलेलं आणि शिजवत असलेलं सर्व प्रोसेस या ठिकाणी हॉटेल विसावाच्या समोर घडत असते। आणि या हॉटेल विसावाची वेगळेपण असं आहे की या हॉटेलमध्ये संपूर्णपणे स्वच्छता आहे। आता प्रत्यक्षदर्शी पाहत असताना जे आहे तर या ठिकाणी मोठं स्पेस या ठिकाणी आहे, वेगवेगळी बैठक व्यवस्था सुद्धा या ठिकाणी करण्यात आलेली आहे, जे आरामदायक आहे ती सुद्धा बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। मोठी बऱ्याच लांबून जे वाहनांचा प्रवास होतो या प्रवासांना अगदी आरामदायक सुद्धा बसून जेवण करता येतं। बैठक जे आहे ती वेगवेगळी आहे, त्याचबरोबर हे जे आहे हे सर्व टेबल्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। सध्या 1-2 टेबल्स सुरू आहेत, रात्री उशिरापर्यंत टेबल चालू असल्यामुळं दुपारची गर्दी खूप जोराची होती। आणि आपण आता किचनमध्ये थोडं बघून घेऊयात किचन कशा स्वरूपाचं चालू आहे। तर या ठिकाणी जे आहे हे आहे हॉटेल विसावाचं किचन। आपण अचानक भेट दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते हॉटेल विसावाचं हे जे किचन आहे हे किचनच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते ही त्यांची क्वांटिटी आहे। एक वेळा जर हे प्लेट आपल्याकडे जेवणासाठी आली तर आपल्याला पुन्हा रस्स्याची जी ऑर्डर आहे ती मागवायची गरज पडत नाही, एवढा रुचकर जो रस्सा आहे या ठिकाणी बनवला जातो। या ठिकाणचे जे बनवणारे जे स्वयंपाकी आहेत, आचारी जे आहेत, त्यांच्या हाताला एक वेगळी चव आहे। तसं मटण चांगलंच तयार होतं, मात्र जी चव आहे ती चव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। आणि या ठिकाणी दररोज जवळपास 3 ते 4 जे आहे बकरे जे आहेत ते यांना लागतात। जवळपास 50 ते 60 किलोपर्यंत यांचं मटण दर दिवसाला जातं। हा आपण बघतोय जो आहे तो रस्सा आहे आणि या ठिकाणी हे किचन जे आहे ते कंटिन्यू या ठिकाणी सुरू आहे। आणि या किचनमध्ये जे आहे ते भाकरी जे आहेत ते भाकरी जे आहेत या ठिकाणी महिला बनवताना आपल्याला पाहायला मिळतात। चुलीवरच्या सगळ्या भाकरी आहेत, जेवणसुद्धा चुलीवर तयार होतं। यामध्ये जे आहे ते सर्व चुलीवर जे आहे केल्यामुळं त्याची चव जास्त वाढते, मटणाची असेल किंवा भाकरीची जी चव आहे ती चव मोठ्या प्रमाणावर चांगली येते। आता आपण थोडं जाणून घेऊयात या ठिकाणचे जे हॉटेल चालक आहेत त्यांच्याकडून आपण थोडं जाणून घेऊयात। तर या ठिकाणी प्रशस्त अशी बैठक व्यवस्था आहे। स्वच्छतेच्या बाबतीमध्ये सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी स्वच्छता पूर्णपणे ठेवण्यात आलेली आहे। या हॉटेलचे जे चालक आहेत ते आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। भैया, सर्वप्रथम आपलं नाव सांगा काय, आणि त्यानंतर पुढील माहिती आपली सांगा। काय नाव आहे?
काय काय प्रोसेस आहे आपली, कसं जेवण तयार होतं? लातूरपासून किती अंतरावर आहे? कशा प्रकारे आपण जेवण बनवता? जेवण आपलं त्या हांडीवर म्हणजे ते समोरच मटण कापणार त्या शेडमध्ये आणि समोरच हांडी स्टेज होणार एकदम ओपनमध्ये आणि ते जे सर्व आहे ते आपणच बनवतो. वस्तात वगैरे किती आपल्याला दररोज मटण लागतं? किती बकरी आपण या ठिकाणी दररोज घेतात? मंगळवार शुक्रवार रविवार 7-8 बकरी आणि एनी काय म्हणते 4-5 बकरी दर दिवसाला 7-8 बकरे कधी कधी जातात? मंगळवार शुक्रवार रविवार. मंगळवार शुक्रवार आणि रविवार 3 दिवस जातात. आणि इतर 4-5 जातो. म्हणजे नवीनच आहे आपल्याला 6-7 महिने. म्हणजे 6-6 महिन्यामध्ये तुम्ही दिवसाला 4 बकऱ्याचं अवरेज तुमचं, 3 ते 4 बकऱ्याचं, 4-5 बकऱ्याचं अवरेज म्हणताय. तर मग एवढा रिस्पॉन्स प्रतिसाद कशामुळे मिळतो? नेमकं काय आपली खासियत, काय वेगळं पण काय? जो मसाला आहे तो मसाला मी स्वतः बनवतो आणि त्या मसाला महागायचा कारण क्वालिटी मसाला तर याचबरोबर जे काही ग्राहक आहेत त्या ठिकाणी आपण त्यांच्याकडून पण जाणून घेऊयात की आपल्याला जे जेवण आपण करत आहेत ते कशा टाईपचं जेवण आहे ते आपण जाणून घेऊया. कोण बोलणार? तर या ठिकाणी जे आहेत तर जेवण या ठिकाणी सर्व होतंय. तर या ठिकाणी टेबलला जेवण जे आहे ते सर्व होताना आपल्याला पाहायला मिळते. आपण जाणून घेऊयात. भैया, यापूर्वी आपण आला होतात का या हॉटेलला जेवणासाठी? काय नाव सांगा आपल्याला? यापूर्वी आपण आला होतो का या हॉटेलला? कसं वाटतं जेवण आपल्याला? काय जेवणातलं काय वेगळं पण वाटतं? इतर ठिकाणी पण आपण जेवण केलं असेल. तर या ठिकाणी जे आहे क्वालिटीच्या हिशोबाने या ठिकाणी जेवण दिलं जातं असं सांगितलं जातंय. तर एक वेळ आपणही अवश्य या ठिकाणी हॉटेल विसावा या ठिकाणी आपण भेट द्यावं.